या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट्स आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे. म्हणजे कुठेतरी एक गावामध्ये 300 मतं झालेली आहे, 300 वोटिंग झालेली आहे, निकाल 600चा आलेला आहे. एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी माझ्या परिवारातले 4 मतं तर काउंट करा, माझ्या बायकोचा, माझ्या आईचा, माझ्या मुलगाचा, माझा स्वतःचा, ते मतं आम्ही 4 लोकांचाच बोलतो. तर ते दोन मतं ही भाजपने आपल्या खिशात टाकलेलं आहे. ते स्वतः त्यांची आई म्हणतं. असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो. तर लोकांना नाही पाहिजे ना, मग कोर्टानेही सांगा ना. कोर्टाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही मोदी साहेब म्हणत आहे की ईव्हीएम मशीन, तर नाही ईव्हीएम मशीनवरच होणार. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे. मवियानं जर का लढा उभारला तर तुम्ही सहभागी होणार? 100% आम्ही, कारण त्याचा शिकार आम्ही पण झालेलो आहे साहेब. मागच्या निवडणुकी लोकसभामध्ये मला माहित आहे की कशा प्रकारचे पैशाचा वापर करण्यात आला होता. आणि स्वतः मुख्यमंत्री पैसे घेऊन येणार असेल तर राज्य कुठे चाललेलं आहे तुम्ही विचार करा. पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशाचा वापर वितरित करण्यात येत होतं. तर तुम्ही बघा की महाराष्ट्र कुठे चाललेलं आहे. आणि स्पष्टपणे बोलताना मुख्यमंत्र्याला मी चॅलेंज करतो ना की तुम्ही हे मला सिद्ध करून दाखवा की तुम्ही पैसे आपल्या हेलिकॉप्टरमध्ये नाही आणले होते करके. ज्या मुख्यमंत्री स्वतः हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणतात, आपल्या पोलिसांच्या गाड्यांचा वापर करून त्या पैसा गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, मग कुठेतरी कोणीतरी चुकत आहे ना, म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. नाहीतर बोला इम्तियाज जलील खोटं बोलतो आहे करके. मग काढा ते सगळं सीसीटीव्ही फुटेज हेलिकॉप्टरमध्ये आपण आले होते, वालूच्या कोणत्या हॉटेलमध्ये आपण बसले होते, 3 दिवस कशा प्रकारचे तिथे किती लोक यायचे, ते सगळे सीसीटीव्ही फुटेज काढून बघा ना तुम्ही. दुसरं असं की सरकारची मुदत संपूर्ण आता दुसरा दिवस उलटलाय, तिसरा दिवस आहे, अद्यापही काही झालेलं नाहीये, तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं? आता कसली सरकार बाबा, 2 दिवस काय 2 वर्षही तसं चालवत. त्यांचं काय आहे, त्यांच्याकडे आकडे आलेले आहे. 2 दिवस काय, 2 आठवडे काय, 2 महीने काय उसमें, हमारे को ऐसी चलाने का है उसमें. लोकशाही हळूहळू संपत चाललेली आहे देशामध्ये. हुकुमशाहीच्या आपण वाटेने आपण जात आहे. याची नेमकी काय कारण वाटते तुम्हाला? काय कारण काय आहे इसमें? जे लोकांना पाहिजे ते आपल्याला द्यायचं नाही. जे आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे जे करायचे आहे ते करत आहे. त्या झाडावर पतंग मला बघायला मिळत आहे, खूप आनंद वाटतं की कमीत कमी झाडावर तर पतंग आहे. इलेक्शन मी काल ट्विट केलं होतं की या देशासाठी सगळ्यात घातक आणि आपण कितीही जोरात ओरडून आपण हे सांगा की या देशामध्ये जगातला सगळ्यात मोठा जे डेमोक्रेसी आहे ते आपला भारत देश आहे. आणि त्या डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात बोगस कोणत्या सिस्टम असेल तर ते आपल्या इलेक्टोरल सिस्टम आहे. इलेक्शन कमिशन म्हणजे हे नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी साहेबांचे हे काम करणारे लोक आहे. ते इन्स्टिट्यूशनचं जे एक इंडिपेंडन्स होतं ना ते संपलेलं आहे. ते त्यांना अपॉइंट करतं. मग कोण त्यांच्या विरोधात जाणार तुम्ही सांगा ना मला. म्हणजे इतकं ओपनली आम्ही तुम्हाला व्हिज्युअल एव्हिडन्स दाखवले की एका वकिलाच्या कॅबिनमध्ये इंक लावून तुम्ही मुस्लिम महिलांना 1,000 1,500 रुपये देऊन तुम्ही गोरगरीब लोकांच्या चेष्टा करत होते. 1,000 1,500 रुपये तुम्ही जिंकलं, मान्य आहे, पण अशा प्रकारचं जिंकणं. तुम्ही दलित वस्त्यांमध्ये कशा प्रकारच्या पैशाचा वापर करत होतो ते हे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स असून सुद्धा कसली इन्क्वायरी करायची आहे? आणि इम्तियाज जलीलला कशाला तुम्हाला हे एव्हिडन्स द्यायचे आहे? काय तुमचे डोळे झाकलेले होते का? तुम्हाला माहित नाही होतं का? सगळं पोलिंग स्टेशन्सवर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज लावलेले आहे. मग कोणत्या आधारावर कलेक्टर साहेब म्हणतात की नाही अशा प्रकार घडलंच नाही? जिल्हाधिकारी म्हणतात निष्पक्ष निवडणुका झाल्या. नाही, तेच सांगणार ना, तेच भाषा सांगणार ना. ज्या कलेक्टरांना ह्याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे खुर्चीवर लावून बसलेले आहे, तर ते कुणाची भाषा बोलणार आहे? ते का सरकारच्या विरोधात बोलणार आहे का? मग मी चॅलेंज करतो ना कलेक्टर साहेबांना, तुम्ही कोणत्या डोळ्याने बघत आहे आणि मी कोणत्या डोळ्याने बघत आहे की आंबेडकर नगरमध्ये कशा पैशाचा वापर करण्यात येत होता आणि तुम्ही पैसे वाटून लोकांचे मत घेत होते ते गोरगरीब दलित समाजाचे. हो गया ना रे. मराठी